नमस्कार. काय नाही बघा, निवांत बसलोय दारात. झालंय रान वलवायचं पिन, पुन्हा कडवाळ पिन भिजवून झालं. उन्हाचं आपलं बसलोय इथं हॉलच्या दरवाजासमोरच बसलोय, कारण हॉलमधनं मस्तपैकी वारा येतोय. गरम जे एवढं गावाला व्हायला लागलंय, भयंकर गावाला गरम व्हायला लागलंय. उकाडा मैंदाळा आहे, ऊन हाय, लय अवघड जीवन झालंय. जीवन अवघड झालंय म्हणून जीवन संपवू नका मित्रांनो. आयुष्यात आपल्याला परत वनसमोर नाही. तुम्ही किती जरी देवाकडे प्रार्थना केली, मला पुढचा जन्म भेटू दे, पण पुढचा जन्म हा तुमचा माणसाचा नसणार आहे. त्यामुळं देवानं छानसं आयुष्य दिलंय, ती जगा. पण जीवन जगत असताना दुसऱ्याला कोणाला त्रास होईल असं जीवन जगू नका. काय हो, किती जरी कमवलं तरी सगळं हितच ठेवायचं आहे. बरीच लोक आता आत्महत्या करायला लागली. ते काय हो, किरकोळ किरकोळ भांडणातनं तुम्ही डायरेक्ट फासावं लटकवता, हे चुकीचं आहे तुमचं. ज्याला आयुष्य कळलंय ना, ते गळ्याला कधीच फास लटकवत नाही. ज्याला आयुष्य कळलं नाही तीच खरं तसं करतंय. बेकार जिंदगी आहे हो. काल गेलतो तिकडं, वाईट वाटले ते घटना ऐकून. ही फक्त किरकोळ शिल्लक कारणावं ना, त्याला कारण काही मोठं नाही, काही नाही. फक्त क्षुल्लक कारणावरून आपण जगाला सांगतोय असं करा तसं करा, ना आपणच असं गळ्यात अडकावायचं, ही बरोबर ते वाटत नाही आपल्याला. आपल्याला शिशोभत नाही. बऱ्याच घटना घडायला लागल्या त्या या 5-7 महिन्यात, तर तशा बऱ्याच घटना घडायला लागल्या त्या. बीडकडं तिकडं तसं झालं, तिकडं बिन मी गेलतो त्यावेळेस. त्या तर बाजारानं झाडालाच लटकवलं. अरे का पण स्वतः, अरे आजार जरी आपल्याला झाला असलं तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढलं पाहिजे. मला जगायचं आहे, मला जगायचं आहे या शब्दामागं खूप मोठा हे आहे, अंदाज आहे. मला जगायचं आहे. एखाद्याची जगण्याची इच्छा असती, पण त्याला देव जगू देत नाही. लय अवघड आहे हो. आजार चिमणी पाखरू पिक्चर बघा, एखादा जुना पिक्चर बघा. हे आताचं नवीन पिक्चर कसं आले आता, नुसतं धांग धिंग धांग धिंग. चिमणी पाखरू पिक्चर बघा एकदा. आयला रडतंय, मी म्हणणारा रडतंय. त्यामुळं जीवनात वाईट कधीही करून घेऊ नका मित्रांनो. मला तीच सांगायचं तुम्हाला. काल मी गेलो, बसलो, चर्चा केली, पण त्यातील काहीही तथ्य नाही, काहीच अडचण नाही. थोडं शिल्लक कारणावनं. अरे तुमचं भांडण होऊ द्या, काय होयाचं आहे ते होऊ द्या. राग मस्त, मुंगीला पण राग येतोय, मला पण राग येतोय. मी पण तुमच्यापैकीच एक आहे. मला पण कोण काय बोललं, काय गेलं, आमची पण नवरा बायकोची भांडणं होत्यात. पण असं नाही, राग आला तर माळाच्या आड जाऊन निवांत बसा कुठं तर झाडाखाली. मोबाईल स्विच ऑफ करून जोपर्यंत तुमचा राग जात नाही तोपर्यंत शांत बसा. विचार करा, आपलं आयुष्य कसं आहे काय, जरा डोक्यात विचार आणा. आणि विचार संपल्यानंतर आपण चुकलोय असं जर वाटलं तर परत घरी या. पण त्याच्यावर एक पर्याय नाही. जीवन संपवणे हा त्याच्यावर पर्याय नाही. आणि जो जीवन हातानं संपवतो ना, त्याला मुक्तीसुद्धा भेटत नाही. खरं तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपला जन्म झालेला असतोय त्या दिवशी देवानं आपलं मरणसुद्धा लिहिलेलं आहे. पण ती मला माहीत नाही कधी जाणार आहे. आणि ती तुम्हाला माहीत असतं ना, आम्हाला जर माहीत असतं स्वतःचं मरण, स्वतःला माहीत जर असतं ना, आपण अगोदरच झरून मरलो असतो. 50 वर्षात मरायचो आपण, 20 वर्षातच मरलो असतो. खरंच आहे. त्यामुळं छानसं आयुष्य जगून घ्या. पहिली लोक 100 वर्ष जगायची. कशासाठी? त्यांचं खाणं पिणं चांगलं होतं. नाचणी, बाजरी, ज्वारी ही दिशी असायचं सगळं. आता दिशी बुडालं, मटकीसुद्धा दिशी भेटत नाही. खाणं पिणंच बदललंय, त्यामुळे आपलं आयुष्य पण बदललंय. पहिली नाचणी
माडगं करून खायची मटक्याचं, कुठली बाकरं नेऊन कुठल्या गिरणी नेईन जात्यावर दळून खायची लोक. पण त्यांचं शरीर असं स्ट्रॉंग असायचं जनावरामागं फिरून. हल्ली फिरणं कमी झालं आहे आपलं फिरणं कमी झालं आहे, त्यामुळं आपली एनर्जी संपत चालली आहे. आपल्याला 40व्या 30व्या वर्षीच आपल्याला थकवा यायला लागला आहे. थोडं जरी चाललं तर आपल्याला दम लागायला लागला आहे. मी म्हणत नाही तुम्हाला, पण सत्य आहे, ही गोष्ट सत्य आहे. 30-35 वयातच माणसाला दम लागायला लागला आहे. अरे उठा, काय तर करा. काय बहादर तर म्हणते तर काय करायचं, त्याच्या आईला त्याच्या जिंदगी एकदाच आहे, हे खाऊन पिऊन निवांत राहायचं मरायचं एकदा. अरे चुकीचं आहे तुमचं. काय तर करा. आपल्या बापाने आपल्यासाठी काय तर केलंय, आपण पण आपल्या लेकरा बाळासाठी काय तर करा. हातपाय हलवा. हातपाय हलवल्याशिवाय काय नाही. डेली रुटीन चालू ठेवा. सकाळचं उठा, फिरा मस्तपैकी फिरून या. काय हो, रोजचं दर 2-3 किलोमीटर तुम्ही चालला ना, अरे आयुष्यात तुम्हाला थकवा काय आहे ही जाणवणार नाही. पण चालायचं कुणी? रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईल बघत बसताय आणि उजाडलं का तुमचा डुलका लागतोय. 12-1 वाजेपर्यंत मोबाईल टेव्या. अरे जेवणं तर तुम्ही 12-12 वाजता करताय. रात्रीच्या 12 वाजता जेवणं, 11 वाजता जेवणं. अरे ही साफ चुकीचं आहे. जेवण ही संध्याकाळी 7च्या अगोदरच झालं पाहिजे. पहिली माणसं 8ला झोपायची, 9ला त्यांचा डुलका लागलेला असायचा. गाढ झोपेत असत, गोरत झोपायची आणि पाठ 4लाच उठायची, रानात जायची पाठ 5ला. हे सगळं बदललंय, जग बदललंय आणि जगाबरोबर आम्ही पण बदललोय. तर तसं करू नका. लवकर झोपा, लवकर उठा, व्यायाम करा आणि स्वतःच्या हातानं जीव घालवू नका. आज अनुताई आपल्यात राहिलेली नाही. तिनं फक्त किरकोळ वादातून तिचं जीवन संपवलं. तिचं जीवन संपलं, तिच्याबरोबर गेलं. पाठीमागच्यांचं काय, 4 दिवस रडतेल, नंतर खातेल पितेल. हे आयुष्य असंच आहे. स्वतःचं पोरगं जरी गेलं, स्वतःची आई जरी गेली, स्वतःचा बाप जरी गेला, दुःख 4-8 दिवस, वर्षभर. नंतर हाही आपल्याला ते गाडा चालवायचाच आहे. पण देवानं मरण देण्यात आणि आपण स्वतःनं मरण्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे स्वतः फसावं लटकू नका. जीवन ज्याला कळलंय, ज्याला जीवनाचा अर्थ कळलाय, तो असा कधीच करत नाही. पुन्हा एकदा अनुताईला भावपूर्ण श्रद्धांजली. वाईट वाटलं. कंडिशन म्हणजे बेकार कंडिशन होती. माझं जर डोक्यात सारखा तीच विचारतो. मला DM ला बी लोक विचारतात, काय झालं, तुम्ही गेलता, काय झालं. आता एक माणूस प्रत्येकाला रिप्लाय करू शकत नाही ना. आणि काय कमेंटमध्ये यूट्यूबला काय पूनमच्या व्हिडिओ खाली म्हणलेत, ह्यांना काय फिरायला मजा वाटते आहे, ह्यांना फिरायलाच पाहिजे नुसतं. अरे काय तुमच्या जीवावर फिरतोय घर बाबांनो का? तुमच्याकडून 2 रुपये कधी मागून घेतलं? अरे कधी भीक मागितली काय? मला 2,000 द्या, 4,000 द्या. अरे कमवतोय, घाम घालतोय, उन्हात कष्ट करतोय, रुबाबात फिरतोय, पिन कष्ट पिन करतोय रुबाबात. तुमच्यासारखं नाही घरात 4 भिंतीच्यात बसायचं, 4 शब्द वाईट बोलायचं. अरे त्याला घासावी लागती. लोकांच्या दुःखात सुद्धा गेलं पाहिजे, आलं पाहिजे. तुम्ही स्वतः तुमच्यानं काय करणं नाही, पण दुसऱ्याला नावं ठेवण्यात एक्सपर्ट आहे तुम्ही. थोडं तर मनाला काय तर वाटलं पाहिजे. आणि ह्यातच फसलाय तुम्ही. तुम्ही शांत बसलाय ना घरात, आणि अशी लोक आयुष्यात कधी सुधारणार नाहीत. दुसऱ्याला बोट दाखवतात नेहमी कायम, बरं का. आणि ठराविक 5-10 लोक आहेत ती निघाली बोंबलत फिरायला. ह्यांना नुसती मौज मजा करायला पाहिजे. अरे फिरा ना तुम्ही पिन. तुमच्यात दम आहे तर तुम्ही पिन फिरा. तुम्ही तर कशाला घरात बसताय? कमवा पैसे, कान पोत्यानं ढेगानं पैसे कमवा आणि फिरा ना.
लय बोला वाटतं बरं. कसं आहे, लय बोलल्यानंतर त्यांची काहीच लायकी राहायची नाही, म्हणून मी बोलत नाही. जाऊ दे, अशी बोलणारी बिन पाहिजे ती. 4-2 नालायक लोक असले शेवट आपली बिन प्रगती होत नाही, आपल्याला बिन कळत नाही. आणि ती लोक काय लांबचीच नसते, ती आपल्या जवळची असते, ती आसपासची कुठली तरी. त्यांना काय चांगलं झालेलं बघू दे. काय गडी आता रुबाबात फिरतोय, पहिला गारेगार ऐकत होता. रुबाबात फिरलो पण माणूस कधी हारलो नाही, माणूस की कधी कमी पडू देणार नाही. कळलं का? 1000 नाही 500 येऊ दे पट्ट्यागरी माणसं, पण कधीच कमी पडू देणार नाही. काय जीव लावतो आपण, जीव माणसासनी, आणि जीव लावल्याशिवाय कोण कुणाच्या जवळ येत नसतं. कळलं काय? जळक्यानो सगळी जळकी नाहीत, 4-2 आहेत त्यांना म्हणलोय. चला, लय बोल वाटतंय पण मी मन राखतो. माझी भाऊ बहीण ह्या यूट्यूबवर भयंकर आहेत, आतोनात प्रेम करतात आपल्यावर, आणि आपण पण त्यांच्यावर करतो. पण ही जे 4-2 नासके आंबे आहेत का, त्यांच्यामुळे हे आज बोललोय. चला, चुकलं असेल तर माफ करा. भेटू पुढच्या वेळात. तोपर्यंत बाय बाय.